कोटी रुपयांची गरज। नागपूर शहरामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करून दंड भरणाऱ्यांची संख्या नगण्य। 2024 मध्ये 13,66,000 ई चलन केलेल्यांपैकी फक्त 1,67,000 जणांनीच दंड भरल्याची माहिती समोर। शिवशाही व्यापारी संघटनेचा आरटीओवर गंभीर आरोप। आरटीओ विभागाचे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांशी लागेबांधे असल्याचा आरोप। पनवेल पेण आरटीओ विभागाच्या चौकशीची मागणी। कारवाई न झाल्यास 1 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा। सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये 11 तोळे सोन्याची चोरी। ऑनलाईन जुगाराच्या नशेमध्ये चोरट्यांकडून बॅग लंपास। कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी आरोपीला पुण्यातून बेड्या ठोकल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची वर्दी उतरवण्याची धमकी देणारा गुडघ्यावर। पोलिसांकडून आरोपी कुणाल बाकलीवालचा व्हिडिओ शूट। नांदेडमध्ये मुलीच्या अपहरण प्रकरणी तपासामध्ये मदत करणाऱ्या गावातील नागरिकांचा पोलीस अधीक्षकांकडून सन्मान। 20 जानेवारीला माळाकोळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीचं झालं होतं अपहरण। सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये 11 तोळे सोन्याची चोरी। ऑनलाईन जुगाराच्या नशेमध्ये चोरट्यांकडून बॅग लंपास। कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी आरोपीला पुण्यातून बेड्या ठोकल्या।